नमस्कार. शासन 4 यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी म्हणजे सरकारी कर्मचाऱ्याच्या वेतनात तब्बल 20,000ची वाढ. त्या संदर्भात एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सविस्तरपणे पाहायला सुरू करूया. सरकारी कर्मचारी 8व्या वेतन आयोगाची वाट पाहत आहे. 8वा वेतन आयोग जानेवारी 26 पासून लागू झाला आहे. दरम्यान प्रत्यक्ष पगारवाढ येण्यास अजून वेळ आहे. 8व्या वेतन आयोगात पगारवाढ ही फिटमेंट फॅक्टरवर अवलंबून असते. दरम्यान कर्मचाऱ्याचा पगार किती वाढणार याबाबत प्रश्न विचारला जात आहे. कोणत्या लेव्हलसाठी किती पगारवाढ होणार हा प्रश्न पडलेला आहे. 8व्या वेतन आयोगात सर्वाधिक फायदा लेव्हल 1 ते लेव्हल 6 कर्मचाऱ्यांना होणार असल्याचा अंदाज आहे. यासोबतच महागाई भत्ता कितीने वाढणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. 8वा वेतन आयोग 26 पासून लागू झाला आहे. हा वेतन आयोग प्रत्यक्ष लागू होण्यासाठी 2027 पर्यंतचा वेळ लागू शकतो. दरम्यान या कालावधीसाठी एरियर मिळणार आहे. 7व्या वेतन आयोगात 14.27% ची पगारवाढ झाली होती. त्यानंतर आता 8व्या वेतन आयोगात पगारवाढ 18 ते 24% करण्याची शक्यता आहे. यामध्ये फिटमेंट फॅक्टर महत्त्वाची भूमिका असणार आहे. 7व्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर 2.57 होता. त्यामध्ये बेसिक सॅलरी 18,000 रुपये होती. आता 8व्या वेतन आयोगातील फिटमेंट फॅक्टर 1.90 ते 2.8 होऊ शकतो. त्यामुळे पगारवाढ चांगली होऊ शकते. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार फिटमेंट फॅक्टर 1.92 होऊ शकतो. जर फिटमेंट फॅक्टर 1.92 निश्चित झाला तर बेसिक सॅलरी 18,000 रुपयाहून 34,560 रुपये होऊ शकतो. यासोबत महागाई भत्ता वाढ होऊ शकते. सध्या कर्मचाऱ्यांची बेसिक पेन्शन 9,000 रुपये आहे. 8व्या वेतन आयोगात ही पेन्शन 15 ते 20,000 होण्याची शक्यता आहे. कमाल पेन्शन 1.25 लाख होऊ शकते. 8व्या वेतन आयोगात सर्वाधिक फायदा लेव्हल 1 ते लेव्हल 6 च्या कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. धन्यवाद.